स्वतःमध्ये हे बदल करा, त्रास कमी होईल. नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत, आपल्याला स्वतःला काही इतर गोष्टींचा विचार करून कधीकधी खूप त्रास होतो. त्या भलत्याच त्रासाला कसं कमी करायचं हे या व्हिडिओतून आपण शिकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर स्वतःमध्ये एखाद्या गोष्टीचा स्वतःला त्रास होत असेल तर त्यातून वाचण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण अशा वेळी बऱ्याचदा आपल्याला इतर व्यक्तीकडून नकारात्मक वागणुकीचा सामना करावा लागतो. मग काय करायचं? तर अशा परिस्थितीत स्वतःसाठी ठामपणे उभे राहायचं आणि स्वतःची मनःशांती ढळू न देणं गरजेचं असतं. कारण यामध्ये जेव्हा आपण इतरांच्या गोष्टी ऐकतो तेव्हा आपल्याला खूप निगेटिव्ह विचार मनामध्ये येत असतात. तर ते विचार न येऊ देणं हीच एक आपल्याला त्यावेळी खूप मोठी जबाबदारी असते आपल्या स्वतःवरती. चला तर मग बघूयात आपण काय बदल स्वतःमध्ये करायला हवे. स्वतःचे जागरूकतेने निरीक्षण करा. नकारात्मक विचार, भावना ह्या कशामुळे ट्रिगर होतात हे ओळखण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असतं. एकदा ते लक्षात आलं की त्या विचारांना कशा पद्धतीनं प्रतिक्रिया द्यायची हे लक्षात येतं. स्वतःच्या भावना आणि प्रतिक्रियांबद्दल जागरूकता निर्माण झाली की आपण 2 पावलं मागे येऊन योग्य पद्धतीने विचार करून व्यक्त होऊ शकतो. स्वतःसाठी मर्यादा आखून घ्या. बऱ्याचदा आपण आपल्या गरजा आणि अपेक्षा योग्य पद्धतीने, योग्य शब्दात समोरच्या व्यक्तीला सांगत नाही. त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून जी वागणूक मिळते त्यामुळे कुठेतरी आपणच दुखावले जातो. म्हणून योग्य वेळी, योग्य शब्दात आपल्या गरजा आणि अपेक्षा स्पष्ट करणे गरजेचं असतं. जेव्हा आपण असे करायला सुरुवात करतो तेव्हा अर्थातच आपल्याला आपल्यासोबतच इतरांकडूनही विरोध होतो. पण हळूहळू गोष्टी बदलतात हे नक्की. मनाविरुद्ध एखादी गोष्ट करावी लागणार असेल तर ठामपणे नकार देणं किंवा एखाद्या त्रासदायक गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे हे स्वतःसाठी बाउंड्री सेट करण्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे यामध्ये घाबरण्यासारखं काहीच कारण नाही आहे. स्वतःला, इतरांना माफ करा. चूक मग ती स्वतःकडून झालेली असू दे किंवा इतरांकडून, त्यासाठी आपण स्वतःला त्रास करून घेत असतो. नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवणे आणि समोरच्या व्यक्तीला तिच्या वागण्यालाही माफ करण्याचा प्रयत्न करणे गरजेचं असतं. आपण कितीही ठरवलं तरी कुठलीही गोष्ट पूर्णपणे विसरू शकत नाही. तसेच कुणालाही माफ करणं सुद्धा सोपी गोष्ट नसते. माफ करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्याचा विचार न करण्याचा प्रयत्न करणे. पण असं केल्याने आपल्याला आपोआपच मनाचा फोकस महत्त्वाच्या गोष्टींकडे वळवता येऊ लागतो. पण हळूहळू त्या नकारात्मक भावना बोथट व्हायला सुरू होतात. त्यांचा आपल्या मनावर तितकासा परिणाम होत नाही. वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांवर किंवा भविष्य काळात काय घडेल ह्या विचारावर खूप लोक जगत असतात. त्यामुळे भविष्य काळात काय घडेल ह्यावर विचार करत राहण्याची सवय बऱ्याच जणांना असते. त्या सवयींपासून प्रयत्नांनी दूर राहत वर्तमान काळात जगण्याची सवय मनाला लावावी लागते. आपली बाजू ठामपणे, आत्मविश्वासाने मांडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेण्याची किंवा अक्राळस्तेपणा करण्याची गरज नसते. त्यामुळे या गोष्टी जर तुम्ही स्वतःच्या रोजच्या जीवनामध्ये अवलंब केला तर याचा खरंच कुठेतरी 50% तुमच्या आयुष्यावरती प्रयत्न तुम्ही करू शकता आणि खूप मोठा बदल याच्यामध्ये अनुभवू शकता. तर आजच्या व्हिडिओतून खूप काही तुम्हाला जर या गोष्टी परत तुम्ही ऐकल्या तर खूप गोष्टी शिकायला मिळतील, अनुभवायला मिळतील. तर नक्कीच प्रयत्न करा स्वतःला बदलण्याचा आणि स्वतःवरचा विश्वास वाढवण्याचा.
चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला आणि यातून काय गोष्टी शिकायला मिळाल्या ह्या नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.